ब्रेन. आपण कुठे बघत आहे? एम्ब्रिओमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल हे बघा, हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणणार काय? फोर ब्रेन. फोर ब्रेन. ठीक आहे, एम्ब्रिओचा ब्रेन आहे हा फोर ब्रेन. याला आपण म्हणतो प्रोजेनसेफलॉन. काय नाव असणार याचं? प्रोजेनसेफलॉन. त्यानंतर नेक्स्ट कुठला असणार आहे आपला? फोर ब्रेन नंतर कोणता असतो? मिड ब्रेन. मिड ब्रेनला आपण काय म्हणणार? मेसेन्सेफलॉन. ठीक है, डायनसेफलॉन प्रोजेनसेफलॉन के अंदर आता है और वो अडल्ट के अंदर हम लोग देखेंगे. ठीक है, आणि थर्ड पोर्शन आहे हाइंड ब्रेन. याला आपण काय म्हणणार? रॉम्बेनसेफलॉन. रॉम्बेनसेफलॉन. तर एम्ब्रिओमध्ये असेच आपण अज्युम केलेलं आहे फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. अज्युम म्हणजे ॲक्च्युअलमध्ये असतेच. फोर ब्रेनला म्हटलं प्रोजेनसेफलॉन, मेसेन्सेफलॉन आणि रॉम्बेनसेफलॉन. ठीक आहे, एवढं नोट करा. मग आपण बघू अडल्टमध्ये याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होणार. मध्ये जेव्हा आपण एक सपोज 25 वर्षाचा किंवा 20 वर्षाचा अज्युम केलं सपोज मी, तर माझा जो फोर ब्रेन असणार त्याची साईज कंपॅरेटिव्हली एम्ब्रिओच्या कंपॅरेटिव्हली मोठी असणार आणि ऑफकोर्स जास्त डेव्हलप्ड असणार. जसं की यांच्यामध्ये फोर ब्रेनमध्ये प्रोजेनसेफलॉन होता अडल्ट, म्हणजे की मी, माझ्यामध्ये काय असणार मग? दोन याचे फर्दर पोर्शन असणार. याला आपण काय म्हणणार? टीलेनसेफलॉन आणि डायनसेफलॉन. टीलेनसेफलॉन आणि डायनसेफलॉन. डायनसेफलॉनमध्ये तुमचे कोण येणार? थॅलेमस आणि हायपोथॅलेमस. थॅलेमस आणि हायपोथॅलेमस. ओके, हायपोथॅलेमस. आणि याच्यामध्ये काय असणार आहे? फोर ब्रेनमध्ये काय काय येते तुमचं अडल्टमध्ये? सेरेब्रम विच इज लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. आणखी ॲमिग्डाला. आणखी अरे लोब नाही सांगायचे, पोर्शन सांगायचे. हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस काय करतो बरं? याचं फंक्शन खूप कॉमन फंक्शन आहे, माहिती असलं पाहिजे. शॉर्ट टर्म मेमोरी को लॉन्ग टर्म मेमोरी के अंदर कन्वर्ट करता है हिप्पोकॅम्पस. सेरेब्रम लार्जेस्ट पार्ट आहे ब्रेनचा. ॲमिग्डाला ब्रेनच्या अंदर बघू. आणि डायनसेफलॉन, थॅलॅमस, एपिथॅलॅमस, सॉरी हायपोथॅलॅमस. काही डाऊट इथपर्यंत? त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे? मिड ब्रेन. आता एम्ब्रिओच्या मिड ब्रेन आणि आपल्या मिड ब्रेनमध्ये असं एक्स्ट्रा काही डेव्हलप झालेलं नसते, फक्त साईज ग्रो झालेली असते. म्हणजे एम्ब्रिओच्या मिड ब्रेनची साईज असते छोटी आणि आपली असते मोठी. बाकी स्पेसिफिकली त्याच्यामध्ये असं काही हे नसतं. ठीक आहे, इथे काय लिहिणार मी? त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट टाकलेलं आहे, थांबा. आता हाइंड ब्रेन काय असणार आहे? रॉम्बेनसेफलॉन. हे फर्दर कशामध्ये डेव्हलप होतो? मेटेनसेफलॉन आणि हे नावं लक्षात ठेवायचे आहे, मिटेनसेफलॉन आणि मायलेनसेफलॉन. मिटेनसेफलॉनमध्ये येणार तुमचे पॉन्स आणि सेरेबेलम. सेरेबेलम बॅलेन्सिंगसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो? बॅलेन्सिंग. बॅलेन्सिंग आपण बॅलेन्स करत आहे ना, आता मी चालत आहे बॅलेन्स. सेरेबेलम ब्रेन के टर्म्स में पूछ रही हूँ ना. तर हाइंड ब्रेनमध्ये मेटेनसेफलॉन आणि मायलेनसेफलॉन. मेटेनसेफलॉनमध्ये पॉन्स आणि सेरेबेलम आणि मायलेनसेफलॉनमध्ये मेड्युला ऑब्लॉंगेटा.